शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. सकाळचेच ना 5:30 वाजलेले आहेत. तसे ना मी ना 4:30 वाजता उठले होते. सगळं आवरून जे आहे ते माझं तयार आहे आणि ना आत्ता जस्ट किचनमध्ये आलेली आहे. देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. खोल्या आहे ते सगळं क्लिनिंगची कामं पण आत्ता मी लगेचच उरकून टाकलेत, कारण आशू झोपलेला आहे. त्याच्यामुळे ना माझी बरीचशी कामं जी आहेत ते आत्ता उरकलेली आहेत, जी की मला दुपारची करायची असतात. पण आज सकाळी जी आहे ती कामं झालेली आहेत. पहिल्यांदा किचनमध्ये आलेली आहे आणि म्हटलं की डाळीचा कुकर लावावा. आता 5:30 वाजता जे आहे ते मी ही डाळ शिजायला घालते आहे, कारण मला ना लवकर स्वयंपाक उरकायचा आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आशूच्या बाबांना जे आहे ते ऑफिसला जायचं, त्याच्यामुळे ना मला ही सगळी कामं जी आहेत ते लवकर उरकावी लागणार आहेत, कारण मग आशूला ना परत माझ्याकडे सांभाळायची जबाबदारी असते आणि मग त्याला घेऊन हा सगळा एवढा मोठा स्वयंपाक करणं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे ना पटकन म्हटलं की लवकर उठावं आणि ना ही सगळी तयारी करून ठेवावी आधी. आणि निम्मी अर्धी प्रिपरेशन जी आहे ती मी कालच करून ठेवली होती. म्हणजे मी डाळ किती शिजायला घालायची आहे हे पण काढून ठेवलं होतं, जेणेकरून आहे ना सकाळी खूप जास्त अशी घाईगडबड होणार नाही आणि माहीत असतं की आपल्याला डाळ किती शिजायला घालायची आणि किती नाही ते. त्याच्यामुळे ना रात्री जे आहे ते त्याचं सगळं प्रमाण मी काढून ठेवलं होतं. गूळ पण जे आहे ते काल चिरून ठेवला होता, जेणेकरून आज जे आहे ते घाईगडबड होणार नाही. तर ना माझा निम्मा वेळ जो आहे तो डाळ काढण्यातच गेला असता आणि गूळ चेतण्यातच जो आहे तो माझा वेळ चालला गेला असता. त्याच्यामुळे ना ही सगळी कामं जी आहे ते मी कालच करून ठेवली होती आणि मसाला पण जो आहे तो आमटीचा मी कालच प्रिपेअर करून ठेवला होता सगळा. आत्ता फक्त जे आहे ते डाळ शिजल्यानंतर त्याचं जे येळवणी निघेल ना तेच फोडणीला द्यायचं आहे. मसाला जो आहे तो तेलामध्ये परतायचा आणि येळवण्याची जी आहे ती आमटी करायची आहे. एवढंच काय ते बाकी आहे. आणि मला जे आहे ते सुगडं पण पूजायची आहेत. म्हणजे आमच्याकडे जे सुगडं म्हणतात याला, म्हणजे संक्रांती जे आहेत ना त्याची पण जी आहे ती मला पूजा करायची आहे. ती पण जी आहे ती मी केलेली नाही आहे. आमच्याकडे ना आजच्या दिवशी जी आहे ते त्याची पूजा करतात, त्याच्यामुळे ना माझी ती पूजा बाकी आहे. पण म्हटलं की थोडा वेळ जो आहे तो या कामांना द्यावा आणि नंतर थोडंसं उजाडलं की 7-8च्या नंतर जे आहे ते पूजा करायला घ्यावी, असं जो आहे आता माझा प्लॅन आहे. डाळ इथे शिजायला घातलेली आहे. म्हणजे ना मी 1 वाटी जी आहे ती डाळ घेतली होती आणि त्याच्या तिप्पट जे आहे ते डाळीला पाणी लावून दिलेलं आहे, जेणेकरून ना येळवणी पण चांगलं निघेल आणि जास्त घट्ट पण येणार नाही. आणि ना 1 ते 2 शिट्ट्या तरी मी या डाळीला करेल, कारण दसऱ्याच्या वेळेस जेव्हा मी डाळ शिजायला घातली होती ना तेव्हा ना डाळ जास्त शिजली गेली होती माझ्याकडून आणि त्यामुळे ना पुरण खूप जास्त पातळ झालं होतं. ते ना आटरतच नव्हतं. बराच वेळ जो आहे तो माझा पूर्णामध्ये गेला होता. त्यामुळे ना यावेळेस मी पक्क लक्षात ठेवलं होतं की यावेळेस डाळीला जे आहे त्या 2च शिट्ट्या करायच्या आहेत. गेल्या वेळेस ना चुकून जी आहे ती 3री शिट्टी झाली होती. म्हणजे वाफ जी आहे ती मी ऑलरेडी घालवायला हवी होती त्या शिट्टीची, पण ना ती वाफ काही मी घालवली नाही. त्याच्यामुळे ना ती एक्स्ट्राची शिट्टी तेव्हा होऊन गेली आणि त्यावेळेस ना खूप जास्त जो आहे तो प्रॉब्लेम आला होता पुरणपोळी लाटायला. अजिबातच जी आहे ती पुरणपोळी फुगत नव्हती. आणि तो माझा ना पहिला मिनी व्लॉग होता या चॅनलवरती, तर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. आणि त्यावेळेस पण मी हाच ड्रेस जो आहे तो घातला होता आणि आज पण जो आहे तो मी हाच ड्रेस घातलेला आहे. साडी नेसायची आहे, पण म्हटलं की आधी हा जो निम्मा अर्धा स्वयंपाक आहे तो उरकूयात आणि नंतर जी आहे ती साडी नेसूयात. आणि तुमच्यापैकी किती जण असे माझ्यासारखे आहेत की आता बघा मी ना डाळ शिजायला घातलेली, पाणी पण जे आहे ते बरोबर घातलेलं आहे. म्हणजे डाळीच्या तिप्पट जे आहे ते पाणी घालावं लागतं. मी पण जे आहे ते बरोबर घातलेले आहे. तरी पण माझा बहुतेक कुकर छोटा आहे, म्हणून ना त्याच्यात ना असं पाणी ओतू जाते आणि ना हे जे गॅसवरती पाणी पडतं ना ते मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे ना गॅस पण खूप जास्त खराब होतो. कालच जे आहे ते गॅस ना सगळा व्यवस्थित धुवून ठेवला होता, कारण आज जो आहे तो पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून. आणि मला ना असं जर पाणी पडलं ना किचन ओट्यावरती किंवा गॅसवरती, तर ना मग स्वयंपाकाची अशी इच्छा होत नाही किंवा मन लागत नाही ते जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत. तुमचं पण असंच होतं का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर पुरणपोळीचं प्रमाण माहीत असेल ना तर ना पुरणपोळी करायला अजिबात अवघड नाही आहे. म्हणजे ना ज्यांना पण पुरणपोळी जमत नाही ना त्यांनी जर असं प्रमाण फॉलो केलं ना तर नक्कीच पुरणपोळी जी आहे ते तुम्हाला पण जमेल. म्हणजे डाळ शिजत घातली ना 1 वाटी की त्याला तिप्पट जे आहे ते पाणी घालायचं आणि गूळ जो आहे तो मी 1 वाटी डाळ घातली त्याच्यामुळे 1 वाटीत जो आहे तो गूळ टाकते, कारण मला जे आहे ते पुरणपोळी तशी आवडते. म्हणजे जास्त गोड पण होत नाही आणि कमी पण गोड होत नाही, मापात जे आहे ते तशी पुरणपोळी होते. आणि ना तुम्हाला आता एक मेन गोष्ट सांगायची आहे. म्हणजे ना मी मगाशी जे आहे ते पीठ घेतलं होतं तेव्हा अंधार होता आणि आता ना पीठ भिजवताना जे आहे ते खिडकींमधून ना तुम्हाला ना सगळा उजेड दिसत असेल. त्याचं झालं असं की 5:30 पावणे 6 वाजता जो आहे तो मी पीठ मळायला घेतलं होतं 5:45च्या दरम्यान, आणि आशू पण जे आहे ते नेमका तेव्हाच उठला होता. मग त्याला परत झोपण्यासाठी जे आहे ते मला जावं लागलं आणि त्याच्यासोबत जे आहे ते मी एक झोप पण काढून
आलेली आहे. डिरेक्टली 7 वाजताच मी जे आहे ते त्याच्यासोबत उठले. तर आहे ना त्याला झोपवता ना माझी पण जे आहे ते झोप म्हणजे डोळा लागला आणि मी पण जे आहे ते झोपून गेले आणि लक्षातच राहिले नाही की आपण जे आहे ते पुरणपोळी करायला घातलेली आहे. होतं असं कधीतरी म्हणजे लहान मूल जर घरात असेल तर त्याच्या नादात मी पण झोपून घेतलं आणि आत्ता जे आहे ते पुन्हा एकदा 7 वाजता उठलेली आहे. पण आहे ना तरी माझं ना आता ऑलमोस्ट होत आलेले असं मला वाटते. म्हणजे काही जास्त घाई गडबड होणार नाही असं तर मी म्हणते आहे. आता बघूयात पुढे अजून काही घाई गडबड होते की नाही. आणि बघा डाळ ना एकदम परफेक्ट शिजलेली आहे. ना जास्त शिजलेली आहे ना कमी शिजलेली आहे. म्हणजे ना मी ना कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या केल्या होत्या कारण गेल्या वेळेस जे आहे ते माझ्याकडून 1 शिट्टी जास्त झाली होती आणि ती चूक मला जी आहे ते पुन्हा करायची नव्हती. त्यामुळे ना यावेळेस मी 2च शिट्ट्या केल्या. म्हटलं की डाळ जर कमी शिजली तर पुन्हा एकदा जे आहे ते कुकरवरती लावता येईल. म्हणजे 1 शिट्टी जी आहे ते एक्स्ट्रा करता येईल. पण जास्त जर डाळ शिजली तर ना पुन्हा एकदा ती आहे ना पुरण पातळ होईल. त्याच्यामुळे जास्त वेळ लागेल आटरायला. त्यामुळे ती चूक मला करायची नव्हती. आणि आता मी गूळ घातलेला तरी पुरण जे आहे ते पातळ झालेलं नाही आहे. म्हणजे डाळ जी आहे ती अगदीच व्यवस्थित शिजलेली आहे. आणि अशी जर डाळ शिजवली ना तर ना पुरण पण जे आहे ते वाटायला बरं वाटतं. आणि मला वाटतं ना पुरणपोळीमध्ये ना पुरण शिजवणं आणि ते वाटून ठेवणं ना हे एक खूप मोठं काम आहे. ते जर काम सकाळी लवकर झालं ना मग ना पुरणपोळीचा स्वयंपाक काही असा अवघड नाही आहे. मग बाकीचं जी तयारी करायची असेल ना ती पटकन होऊन जाते. आणि जर मला विचाराल ना की सगळ्यात सोपा स्वयंपाक कोणता तर मी पुरणपोळीचा सांगेल. कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला माहीत असतं की आपल्याला फक्त पोळी, आमटी, भात, वरण, भजी, कुरवडी एवढंच जे आहे ते करायचं आहे. एक्स्ट्राचं असं काही करावं लागत नाही. किंवा ना जरी पाहुणे जरी आले ना तरी ना आपण पुरणपोळी ना बिनधास्त करू शकतो. कारण त्याच्यासाठी वेगळं असं काही करावं असं वाटत नाही. पण जर आहे ना पनीरची भाजी किंवा वेगळं काही असं करायचं म्हटलं जर ते शाकाहारी पाहुणे असतील आणि जर पनीरची भाजी असं करायचं ठरवलं तरी आपण पनीरच्या भाजीसोबत वेगळं आणखीन काय करायचं म्हणजे मसाले भात करायचा किंवा जिरा राईस करायचा किंवा साधा भात करायचा हे पण जे आहे ते आपण ठरवतो. म्हणजे हाचा पण जो आहे तो आपल्याला प्रश्न पडतो. किंवा आणखीन काय करायचं मग डाळ करायची की नाही, मग डाळ तडका करायचा का किंवा मग भजी पापड तळायचे का, हा पण जो आहे तो खूप मोठा प्रश्न पडतो पनीरच्या भाजीसोबत. तसं आहे ना पुरणपोळीसोबत आहे ना हा प्रश्न पडत नाही. कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये ना ठरलेले असतात मेनू की काय करायचे असतात आणि काय नाही ते. त्यामुळे ना हा स्वयंपाक आहे ना मला खूप जास्त सोपा वाटतो. आणि बघा पुरण ना एका गॅसवरती होतं आहे तोपर्यंत म्हटलं की नाश्त्याची पण तयारी करूयात. नाश्त्याला ना कालच्या ज्या भाकरी उरल्या होत्या ना त्याच्याच म्हटलं की मस्तपैकी आज तुकडे करावेत. कारण हे तुकडेत ना घरात सगळ्यांना आवडतात आणि माझा तर काही उपवासच आहे. जोपर्यंत ओवसून येत नाही तोपर्यंत उपवास असतो. त्यामुळे माझा तर उपवास आहे. आशूच्या बाबांसाठी मी तुकडे बनवलेले आहेत आणि आशूसाठी ना उपीट बनवायचं आहे. म्हणजे ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक असून पण ना घरामध्ये 2-2 नाश्ते बनवलेले आहेत. पण ठीक आहे सकाळी लवकर उठल्यामुळे ना माझं ना पुरण जे डाळ शिजून आहे ती लवकर झाली होती. त्याच्यामुळे ना असा खूप जास्त वेळ काय होणार नाही आहे मला स्वयंपाकाला आणि खूप जास्त अशी घाई गडबड पण होणार नाही आहे. त्याच्यामुळे ना वेळेत जो आहे तो होऊन जाईल असं मला वाटतं आहे. आणि आता आहे ना ऑलमोस्ट माझं पुरण पण जे आहे ते असं वाटून झालेलं आहे आणि गुळवणी पण जे आहे ते एका गॅसवरती ठेवलेले. भाताचा कुकर लावायचा आहे. आता म्हटलं की भाताचा कुकर जो आहे तो लावते आणि पटकन जे आहे ते दारासमोर रांगोळी काढते. कारण मला आहे ना सुगडं पण जे आहे ते पुजायची आहे. तर त्याच्या आधी म्हटलं की रांगोळी काढून घ्यावी. आणि मी ना पहिल्यांदा अशा टाईपमध्ये जी आहे ते रांगोळी काढलेली आहे. कशी आली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो आणखीन एक गोष्ट मला जी आहे ते आत्ताच कळाली ते म्हणजे ना संक्रांती पूजेचा पण जो आहे तो टाईम आहे हे मला अजिबातच माहीत नव्हतं. म्हणजे ना मी हे मानून चालले होते की संक्रांती जे आहेत त्या माझं आवरून झालं की लगेच जे आहे ते पूजता येईल. पण आता जेव्हा मी रांगोळी काढत होते तेव्हा मला शेजारच्या ताई म्हटलं की नाही संक्रांती पूजाचा पण जो आहे तो टाईम आहे. त्यामुळे ना तू काय आता संक्रांती पूजायला घेऊ नको. आता जे आहे ते डिरेक्टली 11च्या नंतरच जे आहे ते संक्रांती पूज. हे मला माहीत नव्हतं. जर मला आधी माहीत असतं तर ना मी ना सगळं काम जे आहे ते माझं सोडलंच नाही. पहिल्यांदा जे आहे ते संक्रांती पूजून घेतल्या असत्या. पण आहे ना मी ना कॅलेंडरमध्ये अजिबातच बघितलं नाही किंवा मोबाईलमध्ये हे ते पण येतात. पण आहे ना असं काही मला माहीतच नाही की याचा पण टाईम असतो की काय. ववसाचं पण मला जे आहे ते माहीत नव्हतं की त्याचा पण टाईम आहे म्हणून. ववसाचा पण टाईम जो आहे तो 3च्या पुढे होता. ते पण मला जे आहे ते आत्ताच कळालं. त्याच्यामुळे ना मला ना संक्रांती पूजता पण नाही येणार आणि ओवसाला पण नाही येणार. आणि आमच्याकडे ना पद्धत आहे की जोपर्यंत तुम्ही ओवसत नाही ना तोपर्यंत ना तुम्हाला ना जेवता पण येणार नाही. त्याच्यामुळे ना मी असं मानून चालले होते की ना आता ओवसून झालं की लगेचच जे आहे ते जेवण करायचं. कारण पुरणपोळी ही माझी खूप जास्त आवडतीची आणि गरमागरम पुरणपोळी जर असेल तर मग ना मला कंट्रोलच होत नाही. पण ना आता ओवसल्याशिवाय ना पुरणपोळी पण खाता येणार नाही. आणि
3 वाजता जर ओवसायचा टाईम असेल तर मग मी 3 वाजता गरम गरम पुरणपोळी करून खाणार पण नाही, कारण का तेवढा जो आहे तो माझा स्टॅमिना पण नसणार आहे. त्याच्यामुळे ना मी आत्ताच सगळ्या ज्या आहे त्या पुरणपोळ्या करून ठेवणार आहे आणि नंतर जे आहे ते ओसून झाल्यानंतर विडे घेतल्यानंतर जे आहे ते मी आता जेवण करणार आहे. आणि ओवसायला असं मी कुठे बाहेर जाणार नाही आहे, घरातच जे आहे ते ओवसणार आहे. कारण नाही इथे कोणी असं बाहेर जात पण नाही आणि इथे मंदिर पण जे आहे ते जवळपास नाही आहेत. आणि जरी आहेत ना मंदिरं, ते पण जे आहे ते सोसायटीतले आहेत, म्हणजे त्यांचे जे आहे ते पर्सनल अशी मंदिरं आहेत. त्याच्यामुळे ना तिथं परमिशन देतील की नाही माहीत नाही. त्याच्यामुळे ना घरातल्या घरातच जे आहे ते ओवसणार आहे. आणि दुसरं कारण हे पण आहे की इथे शेजारी पाजारी जे आहेत ना ते पण कुठे अशी बाहेर जात नाहीत ओवसायला. त्याच्यामुळे मी एकटीनं जाणं पण मला जे आहे ते पॉसिबल होणार नाही, कारण आशूचे बाबा जे आहेत ते ऑफिसला गेलेले. त्याच्यामुळे ना आता मी एकटी तर काही जाऊ शकत नाही आशूला घेऊन, आणि आशू ना दुसऱ्या कुठे राहणार पण नाही. त्याच्यामुळे ना मी पण जे आहे ते घरातल्या घरातच यावेळेस ओवसणार आहे. अशा साड्या नेसून काम करणं म्हणजे खूप जास्त अवघड आहे. म्हणजे ना काठपदराच्या साड्या असतील ना तर ना कामाचा ना खूप जास्त खोळंबा होतो, आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही वन साईड पिनअप केला असेल ना तर त्या आणखीनच जे आहे ते कामं अशी खोळंबल्यासारखे वाटतात. म्हणजे ना तो पदर सावरायचा की कामं करायची काही कळत नाही. आता मी पण जे आहे ते पुरणपोळी लाटते, पण ना पदर जो आहे तो सारखाच जो आहे तो खाली घसरतोय. म्हणजे ना मी त्याला ना आता पिनअप पण करू शकत नाही, कारण का साडी जी आहे ते काठपदराची आहे. आणि ना अशा जाड साड्यांचं जे आहे ते मला ना पिनअप करायला अजिबातच जमत नाही. ही सगळी प्रिपरेशन जी आहे ते आधी करायला हवी होती रात्री, पण वेळ नाही मिळाला. त्याच्यामुळे ना मी ना वन साईडच जे आहे ते पदर सोडून दिलेलं आहे, कारण मला जे आहे ते बेस्ट वाटतं. डेली यूजच्या ज्या साड्या असतात ना त्यामध्ये ना काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे ना आपण गावी गेल्यानंतर त्या साड्या नेसतो, त्याच्यामुळे ना कामं होतात. पण ना अशा ज्या जाड साड्या असतात ना त्यात ना घातल्या की अजिबातच कामं जे आहे ते करावीशी वाटत नाहीत. आणि सगळं जे आहे ते माझं आवरून तयार झालेलं आहे. म्हणजे ना स्वयंपाक हे सगळं मी रेडी करून ठेवलेलं आहे. नैवेद्याचं ताट पण जे आहे ते मी रेडी करून ठेवलेले आहे. आणि आता 11 पण वाजलेले आहेत. आता म्हटलं की पटकन जे आहे पहिल्या संक्रांती पूजून घ्यायचं, कारण ना हे मला सकाळी पूजायचं होतं खरं तर, पण आशू पण जो आहे तो उठला होता, त्याच्यामुळे ते पण राहून गेलं. आणि माझा पण जो आहे तो डोळा लागला होता, त्यामुळे ना हे विसरून गेले. आणि मेन म्हणजे मला ना माहीत नव्हतं की याचा पण जो आहे तो मुहूर्त असतो म्हणून, ते पण जे आहे ते मी विसरून गेले होते. त्याच्यामुळे ना पटकन जे आहे ते आता 11 वाजल्यानंतर छान अशा संक्रांती पूजून घेतल्या, आणि विड्याची पण जी आहे ते पुढे तयारी करून ठेवली होती. आणि नैवेद्य पण दाखवावं म्हटलं, आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग म्हटलं आशूला पण जे आहे ते पटकन चारून घ्यावं. हाय, आता ना संक्रांतीचं ना सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. म्हणजे ना सकाळी आहे ना मी फक्त पुरणपोळीचं वगैरे आणि विडे कसे द्यायचे म्हणजे सुगडं जे आहे ते पुजलं होतं, तेवढं जे आहे ते व्हिडिओ केला होता. त्याच्यानंतर ना बराचसा जो वेळ होता म्हणजे विडे घेण्यासाठी 3-3:15 वाजता जे आहे ते ओसायचं होतं, आणि त्याच्यानंतर जे आहे ते विडे घ्यायचे होते. आणि बराच वेळ गेला यामध्ये. मला तर ते काही शूट करता आलं नाही, त्याच्यामुळे मी ते काही शूट केलं नाही. पण माझ्याकडे पण जे आहे ते विडे घेऊन झालेले आहेत, आणि शेजारच्या ताई आहेत त्यांच्याकडे पण जे आहे ते विडे घ्यायचे आहेत, त्यांचे पण देऊन घेऊन झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. आणि आता फायनली जे आहे ते घरी आलेली. जेवण अजून केलेलं नाही आहे. बरीचशी जे आहे ते म्हणजे बरीचशी म्हणजे खूप जास्त भूक लागली आहे. आणि असं असतं ना की ओवसल्याशिवाय जे आहे ते जेवता पण येत नाही. माझं तसंच काहीच झालेलं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो मी सकाळीच करून ठेवला होता, पण जेवायला वेळ नाही मिळाला, म्हणजे मुहूर्तच नव्हता ना ओवसायचा. त्याच्यामुळे आता ओसून झालेलं आहे, आणि आता म्हटलं की जेवण करावं. आधी सगळं जे आहे आता हे मी चेंज करणार आहे, आणि मस्तपैकी जातो ड्रेस घालून आणि जेवणार आता कम्फर्टेबल. आणि संध्याकाळचं आता काही प्लॅनिंग वगैरे नाही आहे. स्वयंपाक वगैरे सगळं केलेला आहे पुरणपोळीचा. रात्री फक्त जे आहे ते एक गरम गरम पोळी आणि एक आशूसाठी चपाती करायची आहे, तेवढंच. बाकीचं असं सगळं रेडी आहे, त्याच्यामुळे जास्त काही तामझाम नाही आहे. आणि संध्याकाळी फक्त 1-2 ठिकाणी हळदी कुंकवाला जायचं आहे, आणि लहान मुलं सोसायटीमध्ये तिळगुळ वाटायला येतात, तेवढाच जो काय आहे तो कार्यक्रम आहे. आणि मी ओसून आल्यानंतर जे आहे ते जेवण केलं होतं. म्हणजे ना 3:30-4 वाजता जे आहे ते मी घरी आले होते, पण तरी सगळं आवरेपर्यंत जे आहे ते 4:30 वाजले होते. 4:30 वाजता जे आहे ते मी जेवण केलेलं आहे. म्हणजे ना मी नव्हते करणार, डिरेक्टली रात्रीच म्हटलं तर जेवावं. आता आज दिवसभर जे आहे तो उपवास घडलेला आहे, पण आहे ना तरी मला ना भूक कंट्रोल नाही झाली, आणि त्यातल्या त्यात पुरणपोळी होती म्हणून आहे ना मग म्हटलं की त्याला जेवण करून घेऊयात. आणि आत्ता पण रात्री ना असं मी काही खाल्लेलं नाही, कारण दुपारचं जे आहे ते जेवण फुल झालेलं आहे. फक्त आशूला जे आहे ते एक गरम गरम चपाती केली होती, आणि एक पोळी केली होती आशूच्या बाबांसाठी, तेवढंच काय ते मी केलेलं आहे. आणि आता स्वयंपाक पण काही करायचा नव्हता, मग म्हटलं की वेळ आहे तर हा किचन ओटा जे आहे ते धुवून काढावं, कारण सकाळी जे आहे ते डाळ पण ओतू गेली होती, आणि तेच तसंच ठेवायचं ते काही बरोबर दिसत नाही. त्याच्यामुळे छान असा किचन ओटा क्लीन केलेला आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो आहे ना खूप छान पद्धतीने जो आहे तो माझा गेलेला आहे. थोडा जर ओसाचा टायमिंग लवकर असताना तर ना दिवसभर जे आहे ते असं ताटकत बसावं लागलं असतं ना, ते बसावं लागलं नसतं. म्हणजे ना बराच वेळ जो आहे तो मला असं विडे घेण्यासाठी थांबावं लागलं. म्हणजे दुपारी जे आहे ते माझी परत एकदा एक झोप पण झाली आशूसोबत छानपैकी, कारण मी काही कामं अशी काढली नाहीत करायला. बरं चला असो, तरी जो आहे तो आजचा दिवस खूप छान पद्धतीने गेला, आणि विडे पण जे आहे ते खूप छान पद्धतीने घेतले. तुमच्याकडे पण विडे घेण्याची पद्धत असते का, मला ना नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची संक्रांत कशी गेली हे पण मला जे आहे ते कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.